आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा पुण्यात मुक्कामी आहे आणि त्यामुळे हजारो भाविक आहेत ते सध्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी खरं तर येऊ लागलेले आहेत। मोठी गर्दी आहे ती सध्या या पालखी स्थळावर झालेली पाहायला मिळते। अनेक लांबून लांबून महिला आहेत, वारकरी आहेत, ते सुद्धा आता येऊ लागलेले आहेत। खरं तर ज्या वेळेस पालखी पुण्यामध्ये मुक्कामी येते त्यावेळेस आपण पाहिलं की स्थानिक नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येतात आणि पादुकांचं दर्शन सुद्धा घेतात। माऊली, कुठून आलाय तुम्ही? वडगाव मावळ। तुम्ही दरवर्षी येता दर्शन घ्यायला? हो हो, खूप छान वाटलं माऊलींचं दर्शन घेऊन। खूप वेळ लागला दर्शनाला? 2 तास लागले, 2 तास लागले। तुम्ही पण कुठून आलाय? वडगाव मावळचे। पण छान आहे, माऊलीच्या पालखीचा आनंद घेण्यासारखाच आहे। सगळ्यांनी यावं, आमची कृपा आहे सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनी यावं। काय समाधान मिळतं? छान समाधान खूप छान वाटलं, खूप छान वाटलं, समाधान वाटलं। पहिल्यांदाच पुण्यात वारी करते, पण खूप खूप मनाला समाधान वाटलं, डोळे पण वाटले, खूप मजा वाटलं, छान वाटलं आम्हाला। तुम्ही पहिल्यांदाच आलाय का? नाही आम्ही दरवर्षी येता? दरवर्षी येतो आम्ही। दर्शन झालं का माऊलींचं? झालं, दर्शन झालं। झालं, खूप छान वाटलं। गर्दी मोठी आहे, गर्दी खूप आहे। आम्हाला सवय आहे गर्दीची, त्या आम्ही नेहमी असतो। खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, काही नाही, त्रास नाही कसला झाला। सगळं भेटतं माऊलींच्या वारीमध्ये, काही कमी कोणाला नसतं। जास्त काही आठवण येत नाही, इथं आलं का सगळं समाधानित वाटतं। पंढरपूर पर्यंत जात नाही तुम्ही? पंढरपूर हो, जातो ना काय माऊली, बोला? बरं आहे बाबा, चांगलं आहे, चांगलं दर्शन बिर्शन चांगलं झालं। आणखी काय पाहिजे मग काय? कुठून आलाय तुम्ही? वडगाव मावळ। मग तुम्ही दिंडीमध्ये चालता का दर्शन घ्यायला आलाय? दर्शन घ्यायला आलो बाबा, कायला खोटं बोलायचं, खोटं नाही बोलायचं। किती वर्ष झाले येत आहे? आजच आले पहिल्यांदा। पहिलं वर्ष आहे माऊलींचं दर्शन घेतलं, कसं वाटलं? चांगलं वाटलं। या माऊलींच्या चेहऱ्यावर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद माऊली। या माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे। आता त्यांनी गर्दी असली तरी काही वाटत नाही, खूप समाधान वाटतं। ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेतलं, खूप छान वाटतं। आनंद त्यांना वाटलेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते खूप काही सांगून जात आहे। आणि दरवर्षी या माऊली आहेत ते या ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये येत असतात आणि अशा पद्धतीने एक मोठा उत्साह आणि एक भक्तिमय वातावरण आहे ते आपल्याला आज या पालखी स्थळांवर झालेलं पाहायला मिळतं। आणि दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांच्या भावना आहेत त्या सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।